नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा आपण तिसऱ्या भागात भेटत आहोत. जे चित्र आपण सुरुवातीला स्केच केलं, नंतर त्याचा बॅकग्राऊंड कलर केला आणि आता त्याच चित्राचे आपण जे मेन कॅरेक्टर आहेत ते आपण रंगीत करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण हे जे कॅरेक्टर्स असतात, मेमरी ड्रॉइंगमधले जे कॅरेक्टर्स असतात ते खूप महत्त्वाचे असतात, कारण मेन सब्जेक्ट आणि मेन जो फोकल पॉईंट असतो आपला, तो त्या कॅरेक्टर्सवर असतो. तर त्यामुळे हे कॅरेक्टर्स कसे रंगवायचे, त्याचे डिटेल्स कसे करायचे हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आधीचे दोन पार्ट महत्त्वाचे नव्हते अशातला भाग नव्हता, परंतु हा जास्त महत्त्वाचा काय आहे, कारण त्याच्यावरून तुमचे गुण ठरणार आहे. त्यामुळे स्किप करू नका कुठलाही व्हिडिओ, हा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर याची प्रॅक्टिस करून मला ग्रुपला व्हिडिओ टाका, सॉरी फोटो टाका. कारण फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला चित्रकला येणार नाही, तर तुम्हाला त्याच्यासोबत काम करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल आणि या प्रॅक्टिस नंतरच तुम्हाला ए ग्रेड मिळण्याच्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू होणार आहे. तर मी आशा करतोय तर तुम्ही माझ्यासोबत काम करणार. आपण कुठलाही वेळ न घालवता आता फास्ट काम सुरू करणार आहोत. शेड मी तुम्हाला सांगत जाईल त्या तुम्ही व्यवस्थित अवगत करा, पाठ करा आणि त्याच वापरायचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त वापरले तर तुम्हाला त्या परीक्षेच्या वेळेस ते फास्ट करता येईल आणि या सगळ्या गोष्टी करता येईल. तर चला आपण स्टार्ट करूया. ओके. हे जो चित्र आहे, आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की रंग निवडायचे. स्किन टोनसाठी प्रामुख्याने ही एक पीच टोन म्हणून एक शेड मिळत असते रेडीमेड, ती तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यासोबत जर तुमच्याकडे पीच टोन नसेल तर तो ऑरेंज, येलो आणि व्हाईट असे 3 रंग एकत्र करून तुम्ही काम करू शकता. मी पीच टोन घेतलेला आहे. ओके. पण आता डायरेक्ट पीच टोन जर वापरला तर थोडासा जास्तच गोरा रंग असलेली व्यक्तीची त्वचा दिसू शकते. तर त्याला आपण थोडंसं हलकासा जरा ऑरेंज किंवा ऑरेंजचा टच देऊयात, म्हणजे थोडंसं जरा ते नॅचरल लुक वाटेल. जसं सांगितलं मी, कपडा आणि पाणी स्वच्छ ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला काम करताना ही शेड जास्त प्रमाणात तयार करून घेतोय मी. त्याचं कारण काय माहिती आहे का? कारण आता आपल्याला भरपूर कॅरेक्टर करायचे आणि भरपूर कॅरेक्टर करताना भरपूर असा रंग पण लागणार आहे आपल्याला, है ना? तर मग जास्त रंग लागणार आहे आणि तुम्ही जर कमी रंग तयार केला तर तो परत काही त्वचेचा किंवा काही लोकांचा रंग वेगळा दिसेल आणि काहींचा वेगळा दिसेल. त्यापेक्षा आपण थोडंसं जास्त प्रमाणात जर कलर करून घेतला तर आपल्याला काम करताना ते सोपं होईल, असं मला वाटतंय, नाही का? ऑरेंजचं प्रमाण कमी ठेवा आणि ह्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. कोणत्या? पीच टोनचं. पीच टोन नसेल तर मी पुन्हा रिमाइंड करतो, ज्याच्याकडे पीच टोन नाही त्यांनी ऑरेंज, येलो आणि व्हाईट कलर एकत्र करायचा आहे. ओके, आपण स्टार्ट करूयात आता. डोळे सोडून द्यायचे आणि डोळे सोडून बाकी सगळ्या भागाला तुम्ही जो आपण रंग तयार केलाय तो द्यायचा आहे. मिशीचा जो भाग आहे तो सोडून देतोय मी. प्लेन रंग भरायचा प्रयत्न करा, पातळ नका करू, घट्ट कलर करा, जेणेकरून त्या रंगाचा फ्रेशनेस दिसेल.
रंग जर घट्ट असेल तर ते दिसायला फ्रेश दिसतो आणि खालचा कागद दिसत नाही त्यातून. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपले कॅरेक्टर महत्त्वाचे आहेत. कुठले कॅरेक्टर? जे आपले मेमरी ड्रॉइंगमधले जे ह्युमन कॅरेक्टर आहेत. तर ते महत्त्वाचे म्हणजे आपले तेच सब्जेक्ट आहे आणि तो जरा उठावदार आणि ठळक दिसण्यासाठी तुम्हाला रंगकाम पण तसंच एकदम घट्ट करावं लागणार आहे. पातळ कलर करू नका. पाण्याचं प्रमाण कमी करा, रंगाचं प्रमाण वाढवा. म्हणजे ते जास्त परफेक्ट होईल, है ना? आता आपण क्लासमध्ये शिकताना एक एलिमेंटरीचं चित्र केलं होतं आणि असं समजूयात की हे इंटरमिजिएटसाठीचं चित्र आहे. परंतु एलिमेंटरीच्या विद्यार्थ्यांनी देखील हे चित्र करायचं आहे. कारण विषयापेक्षा इथे कॅरेक्टर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. कॅरेक्टरची प्रॅक्टिस तुमची होणार आहे. त्यामुळे ह्याला तुम्ही डिले करू नका किंवा तुम्ही असा विचार करू नका की हे इंटरमिजिएटसाठी आहे. हां, तुम्ही वाटल्यास फार तर फार इथे ही व्यक्ती आणि हे 2 व्यक्ती आहेत आणि ही व्यक्ती ही स्किप करा एलिमेंटरीच्या मुलांनी आणि एवढे 4 लोक काढले तरी चालतील. आणि मी तर म्हणेल की सगळेच काढा. आता काय तुमच्याकडे वेळेचं काही बंधन नाही. तुम्ही भरपूर तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही काम करू शकता. आता मी सगळ्याच कॅरेक्टर्सच्या त्वचेला कलर देऊन घेतोय. तुम्ही पण देऊन घ्या सगळ्या कॅरेक्टर्सला. 0 नंबरचा ब्रश वापरतोय मी जेणेकरून इकडे-तिकडे रंग जाणार नाही आणि आपल्या कामात सुपेरियरनेस दिसेल. त्यामुळे शक्यतो 0 नंबरचा ब्रश किंवा 1 नंबरचा वापरू शकता फार तर. ज्यावेळेस तुम्ही कॅरेक्टरच्या चेहऱ्यांना कलर करत आहात तेव्हा. ओके. चित्र पूर्ण झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं तुमच्या हातात शिल्लक राहिले पाहिजे. ते कशासाठी? तर आउटलाईन करण्यासाठी. आउटलाईन करण्याच्या 2 ते 3 वेगवेगळ्या पद्धती आहे. समजा 3 पद्धती आपण गृहीत धरू. पहिली पद्धत आहे, तुम्ही ब्लॅक स्केच पेनने त्याला आउटलाईन करू शकता. दुसरी पद्धत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं V7 पेन. V7 पेनचा टोक एकदम शार्प असते आणि त्यामुळे म्हणजे जाड पण असतं आणि थोडंसं शार्प पण असतं. त्यामुळे जरा सुपेरियरनेस चांगला येतो. हा दुसरा ऑप्शन आहे, मी तो सजेस्ट करतो वापरायला. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे सगळ्यात भारी ऑप्शन म्हणजे तो म्हणजे ब्रशने डायरेक्ट त्याला आपण आउटलाईन करायची. तर मी शक्यतो या चित्रामध्ये तुम्हाला ब्रशने आउटलाईन करून दाखवणार आहे. कारण तुम्हाला आधीच्या दुसऱ्या चित्रांमध्ये मी स्केच पेनने पण आणि V7ने पण आउटलाईन करून दाखवलेली. ब्रशने करण्याचं कारण तुम्हाला सांगायचं मला, की ब्रशमुळे एक फ्लो येतो आपल्या चित्राला. दिसायला जास्त चांगलं हे ब्रशचे स्ट्रोक दिसतात. आणि जे परीक्षक असतात त्यांना कळतं, की या व्यक्तीचं म्हणजे चित्र काढणाऱ्या मुलाचं, विद्यार्थ्याचं किती प्रभुत्व आहे, ब्रशवर किती कमांड आहे. ती कमांड दाखवण्यासाठी आपल्याला ब्रशचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही पण प्रेफर करा, म्हणजे प्रॅक्टिस करा. कारण तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा लगेच जमणार आहे ब्रशने असं नाही. त्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे एक 0 म्हणजे 0 नंबरच्या ब्रशच्या खालोखाल अगदी डबल म्हणजे डबल झिरो, ट्रिपल झिरोपर्यंत नंबरचे ब्रश असतात. तर शक्यतो 000 नंबर किंवा 00 नंबरचा ब्रश आपल्याला याच्यासाठी वापरू शकता तुम्ही आउटलाईनसाठी. त्याने खूप नाजूक काम करता येतं. नाजूक काम आहे तर एकदम बारकाईने करा. जास्त रंग पांगणार नाहीत याची काळजी घ्यायची तुम्हाला.
आता माझी एक चूक झाली काम करताना, जी तुमच्याकडून होता कामा नये. ती म्हणजे आता मी बघा, इकडच्या या कॅरेक्टरपासून चित्र करायला सुरुवात केली. नंतर मग मी इकडे गेलो, मग इकडे गेलो आणि मग इकडे. पण बहुतेक वेळा काय होतं, आपण जर उजवे असू म्हणजे राईटी असू, तर अडचण काय येते बघा. मी आधी हे काम केल्यानंतर इकडे करायला ज्यावेळेस गेलो, तर माझा जो हात आहे तो इथे टेकतो. मग त्यामुळे हे चित्र खराब होऊ शकतं, कारण हे सुकण्याच्या पूर्वी आपण इकडे काम करायला गेलोय. तर शक्यतो काय करायचं, अशी सुरुवात करा, म्हणजे डावीकडून उजवीकडे सुरुवात करा, म्हणजे आपल्या हाताखाली अ, दुसरे कॅरेक्टरचे कलर येऊन खराब होण्याची शक्यता कमी असते. तर ती चूक माझ्या उशिरा लक्षात आली, त्यामुळे मी आता इकडून सुधारून घेतलंय. डोळे सोडून देतोय आणि फक्त त्वचेला कलर करतोय मी. आता रंग भरताना जरी थोडेफार चुका झाल्या आपल्याकडून, तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची की आपण ज्यावेळेस आउटलाईन करणार आहोत त्यावेळेस ते आपण दुरुस्त करू शकतो चांगल्या प्रकारे. त्याला आउटलाईनमधून त्याला चांगल्या प्रकारे आकार देऊ शकतो. बऱ्याचदा आपले रंग देताना आकार चुकतात, पेन्सिलचे स्केच करताना आकार चुकतात. पण जर त्या चुका वेळीच लक्षात आल्या तर तुम्ही आउटलाईनच्या वेळेस त्या दुरुस्त करू शकता. चष्मा पण आपल्याला त्याच रंगाचा दाखवायचा आहे, कारण ते काच आहे आणि काचेच्या खाली त्वचा तुम्हाला तशीच दिसणार आहे. ओके. आता दुसरा टप्पा मी सुरुवात करतोय. आता आपण जो रंग घेतलाय त्वचेसाठी, त्यामध्ये मी थोडासा बर्न सियाना ॲड करतोय. थोडासा डार्क टोन करायचा आहे मला. बर्न सियाना म्हणजे आपला ब्राऊन कलर जो काल आपण घेतला होता.
आता तो घेऊन मी काय करतोय बघा, जिथे मला असं वाटतं की डार्क कलर आहे, शेडिंगचा पार्ट आहे, तिथे मी तो कलर देतोय. जसं की बघा आता, जिथे सावली पडल्यासारखी दिसते चेहऱ्यावर, त्या ठिकाणी मी, आणि त्याच्यानंतर मी ब्रश कोरडा केलाय, सॉरी म्हणजे रंग ब्रश धुवून घेतलाय आणि ब्रशमध्ये फक्त पाणी घेऊन त्याला मी असं स्मज करतोय बघा. म्हणजे ती निश्चित ठेवले, रंग ठेवायचा नाही, तर त्याला व्यवस्थित प्रॉपर स्मज करायचं. ओके, अशा प्रकारे त्याला शेडिंग केलेली आहे आपण. हाताला पण आपण तशी शेडिंग करूयात. म्हणजे जास्त लाईव्ह चित्र करायचं, जिवंत चित्र करायचं, तर तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की एलिमेंटरीसाठी हे इतकं डिटेल करणं गरजेचं नाही. एलिमेंटरीसाठी तुम्ही फक्त इतका वॉश दिला तरी तो चालू शकतो. परंतु इंटरमिजिएटच्या मुलांकडून अपेक्षित आहे की असं शेडिंग करणं, जेणेकरून ते चित्र जास्त जिवंत होईल. काळजीपूर्वक बघा मी नक्की कुठे शेडिंग करतोय, काय करतोय. पुन्हा ब्रश धुवून घेतला आणि फक्त पाण्याच्या सहाय्याने त्या मिक्सिंग करतोय मी. आता इथेच मी आता आणखी थोडंसं डिटेलिंग ॲड करतोय. आता मी व्हाईट कलर घेतोय. तर व्हाईट कलरच्या सहाय्याने ह्याच्यावर हायलाईटचं काम करायचं आहे आपल्याला. फक्त पांढरा रंग घेतलाय बघा.
जिथे-जिथे म्हणून चेहऱ्यावर उजेड असतो तिथे-तिथे मी त्याला व्हाईटचा टच देतो बघा. ओके. आता याला शेवटी आपण आउटलाईन करणार. आउटलाईन करताना मग सगळ्या चित्रांना आपल्याला एकाच वेळेस आउटलाईन करणं शक्य होईल. आता आपण इकडे जाऊयात. तसं मी मागाशी चूक केली तशी आता फक्त इकडे दुरुस्त करतो मी. डोळ्यांच्या वर शेडिंगचं पार्ट केलंय. त्यानंतर मानेखाली. पाणी घेतलं ब्रशमध्ये फक्त आणि हे लगेच मिक्स करायचं. म्हणजे काय असतं, थोडा रंग ओला असतो तेव्हा जर आपण पाणी फिरवलं ब्रशच्या साहाय्याने तर ते पटकन मिक्सिंग होते आणि आपलं काम हलकं होतं, वेळ वाचतो. वेळ खूप महत्त्वाचा आहे आपल्या एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षेसाठी. कारण घरी ज्यावेळेस आपण चित्र काढत असतो त्यावेळेस आपल्याकडे काय वेळेचं बंधन नसतं, किती पण वेळ आपण काम करू शकतो. पण परीक्षेला गेल्यावर तसं नसतं. ब्रश धुवून घेतला मी, फक्त पाणी घेतलंय ब्रशमध्ये.
आता पुन्हा पांढरा रंग घेतोय मी. चष्म्याच्या काचा मी पांढऱ्या दाखवतोय म्हणजे जरा ते काच वाटेल ते. ओके. आता केसांना कलर करूयात आपण. केसांसाठी शक्यतो ब्लॅक कलर वापरतात, पण आपण तो टाळणार आहोत. शक्यतो ब्लॅक कलर न वापरता आपण थोडासा ब्राऊन म्हणा किंवा पर्पल असे दुसरे कलर निवडूयात.
ओके. तर आपण आता केसांसाठी पर्पल कलर वापरूया. पर्पल म्हणजेच व्हायलाईट आहे माझ्याकडे. व्हायलाईटमध्ये थोडासा आपण ब्राऊन टाकला तरी चालू शकतो. व्हायलाईटमध्ये ब्राऊन म्हणजे बर्न्स याना वापरतोय मी. तर बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की मग आपण डायरेक्ट ब्लॅक का वापरत नाही, म्हणजे ब्लॅक वापरतात सुद्धा, पण ब्लॅकमुळे थोडं चित्र जास्त बटबटीत दिसतं किंवा थोडंसं मॅच आपण काय म्हणतो जरा खराब वाटण्यासारखं, फ्रेशनेस दिसत नाही, म्हणून आपण इकडून सुरुवात करतो. तर फ्रेश वाटण्यासाठी, चित्रात तजेलदारपणा राहण्यासाठी आपण शक्यतो ब्लॅकला टाळायचा प्रयत्न करावे.
एलिमेंटरीच्या मुलांनी डायरेक्ट ब्लॅक वापरला तरी चालेल, पण शक्यतो सगळ्यांनीच टाळावे. म्हणजे आपलं काम जास्त चांगलं दिसेल. व्हायलाइटमध्ये मी थोडासा बर्न सियाना घेतलाय. बाकी याच्यावर पण आपण परत शेडिंगचं काम करणार. आता हे काका जे आहेत त्यांचे आपण केस व्हाईटच ठेवणार आहोत. आजोबांचे आणि काकांचे केस आपण आता व्हायलाइटमध्ये ब्राऊन टाकून करतोय. नंतर याला ब्लॅकच्या साहाय्याने आउटलाईन करून आणखी त्याला छान करणार आहोत आपण. आता चेहऱ्यांना जी आउटलाईन करणार आहे आपण ब्रशच्या साहाय्याने, त्याला पण आणखी 2 ऑप्शन आपण डायरेक्ट ब्लॅकने करू शकतो किंवा आपण हा जो रंग घेतलेला आहे त्वचेचा त्याला डायरेक्ट आपण ब्राऊनच्या साहाय्याने आउटलाईन केली तर ती पण जास्त जिवंत वाटते किंवा लाईव्ह वाटते. आता कपड्यांच्या कामाला सुरुवात करूयात आपण. आता कपड्यांना आपण आपल्या चॉईसनुसार कलर देऊ शकतो. असं काय म्हणजे पर्टिक्युलर कुठलाही कलर देऊ शकतो. आता जसं की हे चहावाले आहेत, तर यांना आपण कुठला पण थोडासा मळका कलर देऊयात. कारण काम करून करून त्या व्यक्तीचं थोडंसं जरा कपडे थोडेसे मळाल्यासारखे असतील असं आपण गृहीत धरू. हा जो डोक्यासाठी कलर घेतला तोच घेतला मी थोडासा आणि त्यामध्ये थोडासा पर्पल आणि थोडासा व्हाईट टाकतो आणि थोडासा मळकट कलर दिसतोय तो. आता ह्याच्यात फक्त आपल्या शेडिंगचं काम करायचं म्हणजे फक्त व्हाईट काम सोडून द्यायचं आणि
बघा, फार डिटेलिंग करणार नाही. ओके, आता व्हाईट कलर घेतोय. व्हाईटच्या सहाय्याने त्याला मी जे लाईट टोन आहेत शर्टवर, तर ते दाखवायचा प्रयत्न करतोय. होते आता रिफ्लेक्शन लाईट म्हणून मी इकडे बघाय खालच्या बाजूला पुन्हा एकदा थोडंसं व्हाईटचं आपल्याला आउटलाईन द्यायची आहे, त्याला रिफ्लेक्शन लाईट म्हणतात. ओके, आता या शर्टचं काम आपलं जवळपास पूर्ण झालं. आता आपण इकडे शिफ्ट होऊया. आता इकडून सुरुवात करू, म्हणजे हे तोपर्यंत वाळून जाईल. आता महिलांच्या साड्या शक्यतो थोड्याशा रंगीबेरंगी वगैरे असतात. तर आता मी ऑरेंज कलर घेतला आहे आधी, प्युअर ऑरेंज कलर घेतला. ओके,
हे सुकूस तर आता इकडच्या साडीला कलर करूया. थोडासा ग्रीनिश टोन होता माझ्या पॅलेटमध्ये, जो आपण झाडांसाठी वापरला होता. तोच रंग मी साडीसाठी देतो आहे. ते सुकले असेल त्यांच्या ब्लाऊजला कलर करूयात. महिलांचे ब्लाऊज शक्यतो तुम्हाला माहिती आहे की थोडं जरा मॅचिंग असतील तर ते जास्त सूट होतात. ब्राऊन कलर वापरला आहे मी. डार्क ब्लूमध्ये थोडासा ग्रीन आहे. त्यांच्या हातात एक पिशवी आहे. ओके, आता ही जी व्यक्ती आहे ह्याच्या शर्टसाठी मी मॅजेंटा हा जो कलर आहे तो घेतो. तर थोडंसं व्हाईट टाकतो. इतका डायरेक्ट नाही वापरायचा तो. त्यामध्ये व्हाईट मिक्स करतो आणि लाईट पिंक कलर तयार झाला आहे. आधी सुरुवातीला मी प्लेन कलर देऊन घेतो, मग आपण त्याला शेडिंगचं काम करूया. शर्टचं काम सुकूस तर खाली पॅन्टचं काम तोपर्यंत करून घेऊयात. त्यासाठी मी हा जो मॅजेंटा घेतला होता त्याच्यामध्ये थोडासा ब्राऊन नाही पर्पल टाकू, थोडासा व्हायलेट टाकू. थोडीशी डार्क पॅन्ट आपल्याला देता येईल.
आता शर्टचा जो आपण गुलाबी कलर केला आहे त्यामध्ये थोडासा ब्लूइश कलर टाकून थोडा मॅजेंटा टाकतो. थोडा आधीपेक्षा डार्क कलर करतोय मी याला. बघा. आता हाताची सावली इथे पडलेली आहे. ओके. आता ही शेडिंग सुद्धा मी पाणी घेतले फक्त आणि असं याला मिक्सिंग करतो. खूपच कडक लाईन्स दिसण्याऐवजी थोडंसं जरा मिक्सिंग केलं तर आणखी नॅचरल वाटेल. हाताची सावली मात्र कडक राहू द्या. आता ह्यामध्ये पण मी थोडासा व्हाईट मिक्स करतो आणि याला आउटलाईन देऊयात आपण. या प्रकारे. आता खाली पॅन्टला जो आपण कलर केलाय डार्क यामध्ये थोडासा ब्लॅक टाकून त्याला थोडं शेडिंगचं काम करूया. ब्लॅक ऐवजी थोडासा डार्क ब्लू घेतो म्हणजे तो जास्त नॅचरल वाटेल. याला पण थोडंसं पाणी घेऊन मिक्सिंग केलंय मी. हा, एक मिनिट. ओके. आता हे जे काका आहेत यांचं आपल्याला पांढरेच कपडे ठेवायचे आहेत पण त्यासाठी थोडं शेडिंगचं काम करूया जसं आपण या शर्टला केलं होतं. इथे आपण आकाशी रंग घेऊयात आणि व्हाईट.
फक्त शेडिंगचं काम आधी सुरुवातीला करून घेऊ, नंतर त्यात व्हाईट देणार आहे आपण. आता व्हाईट घेतलाय मी. ओके, इथे थोडंसं आपल्याला शर्ट करायचं आहे. इथे नेमकं हा रंग द्यायचा राहिलाय. हा तुझ्याकडे राहू दे ना, कारण शर्ट इथपर्यंतच आहे. तिथे मी थोडा झाडाचा रंग देऊन घेतोय. ओके, आता तोपर्यंत इथल्या या शर्टचं काम करून घेऊयात. ज्याला आपण येलो कलर वापरू. लेमन येलो घेतोय. आधी लेमन येलो वापरून त्यानंतर मग आपण त्याला शेडिंगचं काम. शक्यतो आपल्या आसपास जे रंग आपल्याला दिसतात कपड्यांचे, शक्यतो तेच करायचा प्रयत्न करत चला. आणि समजा जर एखादी वयस्कर व्यक्ती असेल तर ती जास्तच रंगीत कपडे घालत नाही, याची काळजी आपण आधी घ्यायची. आपल्याला माहिती असतं ना, आपल्या आसपास आपले घरचे घरातील कोणी मोठे सदस्य असतील तर ते कसे कपडे घालतात हे आपल्याला ऑलरेडी माहिती असतं. आणि शक्यतो त्यांनाच फॉलो करायचा प्रयत्न करा. जर समजा तुम्ही या आजोबांना काळा शर्ट दाखवला किंवा त्याच्यावर निळे पट्टे दाखवले तर ते सूट होणार नाही ना. ते कोणी पण काय म्हणेल की अरे हे आजोबा इतके डार्क कपडे कोणी घालेल का कधी. हा एकदम नैसर्गिक प्रश्न आहे. त्याप्रमाणे गडबड न करता आपल्या आसपास ज्या गोष्टी दिसतात त्यालाच शक्यतो आपल्या चित्रामध्ये प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करत चला. त्यासाठी मी नेहमी सांगतो की ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कामामध्ये जर ऑब्झर्वेशन असेल तर ते तुमच्या चित्रामध्ये पण प्रॉपर दिसतं.
ओके. आता हे जे काका राहिलेत शर्ट त्याच्यासाठी आपण अं, आकाशी रंग घेऊया. आधी आपण आकाशी रंग जो लाईट कलर आहे माझ्याकडे तो मी देऊन घेतोय आणि मग त्यानंतर शेडिंगचं काम करतो. तसं याचं पण शेडिंगचं काम अजून बाकी आहेच. आता तुम्हाला ट्रान्सपरंट आणि नॉन ट्रान्सपरंट कलरमध्ये जो डिफरन्स आहे तो थोडासा दाखवतो. यातला जो येलो कलर आहे तो थोडा जरा ट्रान्सपरंट होता बघा. तर त्या कलरचं काम पूर्ण केल्यानंतर देखील खाली तुम्हाला पेन्सिलचं जे काय आपण स्ट्रोक दिले होते आधी ते सगळे दिसत आहेत है ना. आणि आत्ता जो आकाशी कलर करतोय आपण त्याच्या खाली जे पेन्सिलचं काम आहे ते मात्र दिसत नाही. त्याचं कारण काय, तर हा म्हणजे हा जो रंग आहे हा जरा जास्त नॉन ट्रान्सपरंट आहे, म्हणजे ओपेक आहे आणि म्हणजे अपारदर्शी आहे. बरोबर. ओपेक म्हणजे नॉन ट्रान्सपरंट आणि नॉन ट्रान्सपरंट म्हणजे अपारदर्शी. मात्र जो येलो आधी दिला आहे तो जास्तच ट्रान्सपरंट आहे, म्हणजे त्याची ट्रान्सपरन्सी जास्त असल्यामुळे खाली पेन्सिलचं जे काम केलेलं आहे आपण ते सुद्धा स्पष्ट दिसतंय या ठिकाणी. तर काही रंगाचे पिगमेंट जास्त डार्क असते त्यामुळे त्याची ट्रान्सपरन्सी कमी जास्त होते. ओके. आता पॅन्टीचा रंग देऊन घेऊयात आपण. पॅन्टीसाठी मी बदामी रंग निवडतो. बदामी म्हणजे येलो घेऊ आणि त्यामध्ये व्हाईट टाकू. ओके. मला वाटतं येलो ऑकर घेऊ म्हणजे तो जास्त परफेक्ट बदामी होईल. त्यात व्हाईट टाकतो येलो ऑकरमध्ये. ओके. येलो ऑकरमध्ये मी व्हाईट टाकलाय.
त्यांची टोपी मात्र आपण व्हाईटच ठेवणार आहे. त्याला थोडंसं आपण शेडिंगचा पार्ट करूयात. आणि त्यात परत व्हाईट ॲड करणार. शक्यतो टोपी सगळ्यांची व्हाईटच असते, त्यामुळे ती काळजी घेत चला. ऑब्झर्वेशन महत्त्वाचं. ऑब्झर्वेशनमधून तुम्हाला गोष्टी कळतात की कोणते कपडे कोणत्या रंगाचे असतात, शक्यतो कुठले जास्त उठून दिसतात, कुठल्या वयानुसार कुठले कपडे लोक घालत असतात. हे सगळे ऑब्झर्वेशनचे पार्ट आहे, जे तुम्ही आसपास म्हणजे समाजात जाता येता बघत असता आणि तेच तुमच्या चित्रात दिसायला हवं, असं परीक्षकांचं मत असतं. बरोबर. आता ह्या दोन्हींच्या शेडिंगचे काम करूयात आपण. आता हा जो पर्पल मी घेतला होता आधी, सॉरी स्काय ब्लू घेतलं होतं, थोडासा डार्क ब्लू टाकतोय, थोडासा, फार नाही. आता शेडिंगच्या लाईन्स हे तुम्हाला सरावाने जमणार आहे आणि ह्या विनाकारण कुठल्या पण लाईन कुठेही न काढता जिथे घडी पडते तिथेच यायला हव्यात, याची काळजी नेहमी घेत चला. त्यामुळे मी म्हणतो की प्रॅक्टिस नेहमी महत्त्वाची आहे. प्रॅक्टिसला ऑप्शन नाही आहे. प्रॅक्टिस केले तरच तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत. आता जो हा हात आहे, तर याची सावली या शर्टवर पडलेली आहे, काय कशी पडलेली बघा. आता येलो ऑकर घेतलं होतं आपण. आता इथे येलो ऑकरलाच आपण थोडासा डार्क म्हणजे ओरिजिनल येलो ऑकर जर वापरला तर शेडिंगसाठी त्याने आपलं काम भागू शकतं. बघा. आणि या शेडिंगचा जास्त डार्क कलर न करता तितकाच पार्ट डार्क दाखवायचा जो शेडिंगमध्ये आहे. बाकी काम तुम्ही लाईट कलरने केलं तरी चालू शकतं. ओके. आता पॅन्टचं शेडिंगचं काम पूर्ण झालंय, शर्टचं झालंय.
आता फक्त या शर्टचं जे काम बाकी आहे ते थोडासा येलोमध्ये मी थोडासा ऑरेंज टाकतो आणि आपण त्याच्या शेडिंगचं काम पूर्ण करूया. तर याचं शेडिंगचं आता काम करूयात आपण. जवळपास सगळ्यांच्या कपड्यांचं काम पूर्ण झालं. आता हे बुटांचं काम करूयात आपण. चप्पल, बूट आणि हे केटल आणि चहाचे कप. ओके. बुटांसाठी मी ब्राऊन कलर वापरतो सुरुवातीला. ब्राऊन म्हणजे बर्न सियाना. आता ती जी किटली आहे तिला थोडासा पर्पल आणि ब्लू एकत्र केलाय मी आणि थोडं जरा स्टीलचा किंवा ॲल्युमिनियमचा आपल्याला टच देण्यासाठी त्याला थोडंसं डिटेलिंग करूयात. नंतर याला आउटलाईन करू. आता ऑरेंजमध्ये मी येलो ऑकर टाकतोय म्हणजे आपल्याला चहाची शेड तयार करायची आहे. आणि हे जे रिकामे कप आहेत तर यांना थोडासा व्हाईट कलरच्या साहाय्याने मी थोडा काचेचा फील देतोय.
काचेचे कप असल्यामुळे थोडंसं व्हाईट शाईन दिली, म्हणजे त्यांना आपल्या लक्षात येते की हे काचेचे कप आहेत. नंतर आपण आउटलाईन करून डिटेल्स परत करणार आहोतच. ओके. ओके, आता इथपर्यंत काम आपलं पूर्ण झालेलं आहे. तर आता याच्यानंतर आणखी एक पार्ट होणार आहे शेवटचा, की जो फक्त आउटलाईनचा होणार आहे. म्हणजे त्याच्यातून फक्त आपल्याला डिटेलिंग कशी करायची काय, तर तो छोटा पार्ट होणार आहे. तर हा पार्ट झाल्यानंतर आता आपण तो पार्टकडे जाऊयात. तर तुमच्या बऱ्याच शंकांचं निरसन या चित्रातून झालं आहे. मान्य आहे की हे 2-3 तासांचं एक चित्र झालं आहे, परंतु या चित्रातून मला भरपूर चांगल्या गोष्टी समजून सांगता आल्या आणि समजून सांगितल्यामुळे त्या जास्तीत जास्त डिटेलमध्ये तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो. आणि त्यामुळे कदाचित जास्त वेळ गेला. आपल्याला एक चित्र 2 तासात संपवायचं आहे. 2 तासात जर तुम्ही नॉनस्टॉप काम केलं तर 100% जमू शकेल. त्यासाठी काय आयडिया करायचे काय नाही ते मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये नक्कीच सांगेल. ओके, चला तर मग थांबूयात आजच्यासाठी आणि पुढच्या सेशनपर्यंत तुम्ही इथपर्यंत सगळं तयार करून रेडी राहावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. ओके, चलो देन बाय, थँक यू व्हेरी मच.